दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत-पाकमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे। हा हल्ला झाला नसता तर ही वेळ आली नसती। आमच्या लोकांना त्यांनी मारलं म्हणून आम्हाला हा करारा जबाब द्यावा लागतोय। युद्ध होणं पण गरजेचं आहे। यानंतर पुन्हा भारताकडे ते वाकड्या नजरेने बघणार नाहीत असे वक्तव्य मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केलंय। सध्याच्या युद्ध परिस्थितीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैन्याचे त्यांनी तोंड भरून कौतुक सुद्धा केले आहे। तसेच यावेळी भरतशेठ गोगावले यांनी मीडियाला सांभाळून व सबुरीने कव्हरेज करण्याचा सल्ला दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपले जवान यांचा आम्हाला अभिमान आहे की त्यांनी करारा जवाब ज्या पाकिस्तानला दिलेला आहे की त्यांनी नाहक आमच्या निष्पाप लोकांचा जो काय बळी घेतला त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं आणि ते पंतप्रधानांनी आणि जवानांनी दिलेलं आहे। आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याप्रमाणे मीडियावाल्यांना आमची सूचनावाजा विनंती आहे की आपण मंडळींनी जास्त घाई करू नका। ज्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे तिथे जास्त जवळ जाऊ नका की जेणेकरून की आज आम्ही पाहतोय की कधी कुठेही काही घडू शकतं आणि त्यावेळेला मीडियावाले त्यामध्ये जास्त पुढे जातात। त्यांनी सबुरीचा थोडा सल्ला घ्यावा अशी आमची विनंती। चांगली बाब आहे की एक प्रशिक्षणाच्या माध्यमातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मग कसं राहावं, कसं वागावं, कसं चालावं, कसं बोलावं हे सगळं त्याच्यामध्ये मॉक ड्रिलच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून उरण या ठिकाणी जे काय आपली संस्था आहे जी युद्धजन करण्याची त्याच्यामध्ये हे आम्हाला अत्यंत महत्त्वाचं होतं की आमच्या रायगडवासियांसाठी एक चांगला संदेश आहे। लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।